राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न होत आहेत. अनेकांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मात्र पहिल्यांदाच दोन्ही भावांनी एकाच वेळी एकमेकांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. नेमकं यावर शिवसैनिक काही माझ्यासोबत आहेत. त्यांना काय नेमकं वाटतं, खरंच दोघं जर एकत्र आले तर पुढे काय होईल हे जाणून घेणार आहोत आपण या सगळ्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून. तुम्ही बघताय, मुलाखत बघितली असेल राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जणांनी अशी मागणी केली, अगदी नातेवाईकांनी सुद्धा केली ठाकरे परिवारांच्या. आजही पुण्यामध्ये आमचे ज्यावेळी पुण्यामध्ये कार्यक्रम असतात त्यावेळी अशी लोक येतात की राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र आलं पाहिजे. आम्ही म्हणतो आम्हाला काहीच हरकत नाही, आम्हाला आनंद होईल. ठाकरे परिवार एकत्र होतोय, महाराष्ट्राच्या भल्यासाठी होतोय, महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी होतोय. ज्यावेळी राजसाहेबांनी काल टाळी दिली त्याला प्रतिटाळी देण्याचं काम आमच्या पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलं. आजपासून माझे सर्व किरकोळ जी भांडण आणि वाद होते ते संपले असं माननीय उद्धव साहेबांनी जाहीर केलं. राजसाहेब ज्याप्रमाणे म्हणाले की महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं आणि एकत्र राहणं हे फार अवघड काम नाहीये. मग कोण ह्या झारीतले शुक्राचार्य जे आहेत ते आजही काम करतायत. आजच्या स्टेटमेंटमध्ये अनेकांनी अशी स्टेटमेंट दिली की हे दोघं एकत्र येऊ नये. पुणे शहरातला प्रत्येक शिवसैनिक असेल, महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस असेल, त्याची हीच इच्छा आहे की दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राचं भलं करावं. उद्धव साहेबांनी आदेश दिला आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर पुणे शहरातलेही शिवसैनिक आणि मनसैनिक हे एकत्र येतील, याबद्दल दुमत नाही. वाटतंय तुम्हाला म्हणजे एकत्र यावं? म्हणजे गेले अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत, बरेचदा प्रयत्न झालेत, हे काय पहिल्यांदाच नाही. नाही, नक्कीच या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि ते जर एकत्र आले तर महाराष्ट्र हितासाठी त्यांच्याची जी छोटी मोठी फाईट आहे ते विसरून जातील. पण जर ठाकरे बंधू एकत्र आले तर भल्या भल्यांची हवा टाईट होणार आहे, हे मात्र नक्की आहे. असं वाटतंय? 100% नक्कीच वाटतंय. जर एकत्र जर ठाकरे येत असेल तर त्यांचं तर आम्ही तर स्वागतच करतो आणि आमची खूप इच्छा होती की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, एकत्र राहावं आणि महाराष्ट्राचं हित जपावं. आत्ताच्या सध्याच्या जे राजकारण चाललंय त्या राजकारणाला कुठंतरी तोड देण्यासाठी या दोघा बंधूंनी एकत्रच यावं. तुम्ही अनेक वेळा एकमेकांच्या विरोधात आंदोलन देखील केली तर बरं. असं काही नसतं आंदोलन केलं म्हणजे फक्त काही वैचारिक दृष्ट्या भांडणं असतात. असं काही एकमेकांचे कोण दुश्मन नसतं राजकारणामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे हे दोघं घरातले एकत्र भाऊ आहेत स्वतः आणि ते भावाभावांमध्ये एवढे क्लेश नाही आहेत की जेणेकरून आम्ही एकत्र यावं का नाही यावं इथपर्यंत मुद्दा तो ताणला गेला पाहिजे असं. म्हणजे अर्थात बऱ्यापैकी सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना वाटतं की एकत्र यावं. वाटतंय आपण गेले अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत. ज्या पद्धतीने राज ठाकरे बाहेर पडले त्याच्यानंतर आज पहिल्यांदा दोघंही भाऊ एकमेकांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आनंदाची बातमी आहे. पण महाराष्ट्रातल्या ज्या काही गोष्टी घडामोडी घडतात, जे घाणेरडं राजकारण घडतात, उद्धव साहेबांची बाजू काय आहे की महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम व्हावा. त्या सुजलाम सुफलाम होण्यासाठी जर दोन भाऊ एकत्र एकाच असतील, मी दोन भाऊ म्हणत नाहीये, प्रत्येक मराठी माणसांनी आपले वाद विसरून एकत्र या आणि महाराष्ट्र घडवूयात. निश्चित ठाकरे परिवार हे महाराष्ट्राचं भलं साधणारं आहे आणि ठाकरे कुटुंब निश्चितच महाराष्ट्राला एक वेगळी दिशा आणि उज्ज्वल भविष्य देणार आहेत. ही 100% मी बाब या ठिकाणी शिवसैनिक म्हणून सांगतो. बरं, काय राजकारण थोडा वेळ बाजूला ठेवा. जर कुठलं कुटुंब एकत्र होत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आनंद होईल. सगळं कुटुंब एकत्र यावेत. अशा बरेचशा कुटुंबाची ह्या राजकारणामुळे फळी पडलेली आहे. ते सर्व कुटुंब एकत्र यावेत अशी माझी मनोमन इच्छा आहे. आणि शिवसैनिकांना आनंद होईल का, तर हो, ठाकरे एकत्र येतात म्हणलं पहिल्यांदा शिवसैनिकांना आनंद होईल. आणि जे मनसेमध्ये आहेत ते शिवसैनिकच आहेत. आता त्यांना मनसैनिक सगळे सुरुवातीपासून हे सगळे सैनिकच आहेत. मात्र ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलेलं आहे त्यामध्ये काही अटी नियम सुद्धा घातलेले आहेत उद्धव साहेबांनी. ते पाळतील ते सगळे. मधल्या काळातला इतिहास पाहता जर आपल्याला एकत्र यायचं असेल तर काही गोष्टी बाजूला ठेवल्या गेल्या पाहिजेत. आपण एकत्र यायचं आणि त्याही गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत त्या जोपासायच्या पुन्हा. मग एकत्र येण्याला महत्व राहणार नाही असं जे उद्धव साहेबांचं म्हणणं आहे ते जोपासलं जावं, एवढंच साहेबांचं म्हणणं आहे. साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आजपासून माझी जी काही किरकोळ भांडण होती ती मी संपवली, यात सगळं आलं. मग जर मनसैनिक आणि शिवसैनिक यांना जर आनंद होत असेल आणि दोन ठाकरे परिवाराचे दोन्ही बंधू आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येत असेल तर महाराष्ट्राचा आनंद हा गगनात मावण्याचा होईल. कुरघुडे करणाऱ्यांनी गप्प बसावं. अगदी जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने मनसैनिकांनी प्रतिक्रिया दिली होती त्याच पद्धतीने शिवसैनिक हे सगळे या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहेत. आनंद आहे. दोन्ही भाऊ ठाकरे कुटुंबीय एक झालं तर राज्याचं हे खरंच
हे जे सुख आहे, जे आनंद आहे, गगनात देखील मावणार नाही. प्रत्येक मराठी माणसाने एकत्र यावं अशी देखील अपेक्षा या ठिकाणी हे सगळे सैनिक अर्थात शिवसैनिक व्यक्त करतायत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.